हो ओके, स्क्रीन शेअर करतोय. ब्रिजवासी सर प्लीज मला पुन्हा हे करा ना, ऍडमिन करा ना. ब्रिजवासी सर. हो केलं. यस. ओके. नाही होत नाहीये स्क्रीन शेअर. होस्ट डिसेबल. मला होस्ट करा ना प्लीज. नारायण सर. नारायण सर तुम्ही आहात का होस्ट? केलं सर, केलं. ओके. हो केलं सर तुम्हाला. नाही, झूम डिसेबल पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग नाही येते, माझ्या स्क्रीन शेअरिंग नाही करता येते मला. एक मिनिट. हा यस आलं. बर. ओके, स्क्रीन दिसतंय सर? नाही अजून. येईल. दिसेल अजून. ओके, दिसते स्क्रीन आता? शेअरिंग चालू आहे. ओके, थोडा नेटचा इश्यू आहे. सर दिसते स्क्रीन? शेअरिंग शेअरिंग दिसेल. स्क्रीन शेअरिंग चालू. हो का? अरे देवा. नेट. ओके, आता कदाचित नेट स्लो चालत असल्यामुळे असू शकतं. नाही दिसते. नाही सर. स्टॉप करून पुन्हा करतो. ओके, स्टॉप केला आता. सर दिसते आता स्क्रीन? सर दिसते स्क्रीन आता? नाही अजून. अरे हा आता दिसते. ओके ओके, यस दिसायला लागली. आता दिसते सर. छान. ओके, हो, हो. सुरू करूया आपण. काल आपलं पातंजल योग सूत्रापर्यंत शेवट झाला. त्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक राहिला आपला लिहायचा कालच्या याच्यामध्ये, आणि तो टॉपिक आणि त्याच्यावरती प्रश्न आहे. मी बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलं आहे. बघा, योग दर्शनामध्ये असं म्हटलंय की, ओके दिसतंय ना सर्वांना? प्लीज सांगा एकदा, परत सुरू करूया. हो 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 हो. योग दर्शनामध्ये असं म्हटलंय की संयम करायला सांगितलं आपल्याला. संयम म्हणजे ध्यान, आणि त्या संयमाचे फल सुद्धा सांगितलेले आहेत. कोणत्या कशावर काय संयम केल्यावरती काय फल प्राप्त होतं हे आपल्या स्क्रीनवरती नाहीये, पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. योग दर्शनामध्ये वर्णन केलेल्या म्हणजे विभूती ज्या आहेत त्या याच्यावरती कोणत्या कोणत्या विभूती मिळतात, विभूती पादामध्ये याचा उल्लेख आहे. संयमचे प्रतिफळ, संयमाचे प्रतिफळ असं एक हेडिंग टाकायचं आहे. ठीक आहे, त्यात लिहायचं आहे पहिलं परिणाम.
परिणामावर संयम केल्यास भूत आणि भविष्य यांचे ज्ञान प्राप्त होते. परिणाम म्हणजे कोणते? तर चित्त परिणाम. चित्तावर किंवा परिणामावर, चित्ताच्या परिणामावर संयम केल्यास भूत आणि भविष्याचे ज्ञान प्राप्त होते. पुढे आहे शब्द, अर्थ आणि आवाज ज्ञान. ब्रेक होतोय. ओके, मी आता रेंज आहे प्रॉपर, आता आली आहे रेंज. बघा आता येतोय आवाज? क्लिअर येतोय, क्लिअर येतोय. हो यस, तुमच्याकडे पण नेट एकदा कनेक्शन बघून घ्या, आता क्लिअर आहे. शब्द, अर्थ आणि ज्ञान यांच्यावर संयम केल्यास प्राण्यांच्या शब्दाचे ज्ञान प्राप्त होते. शब्द, अर्थ आणि ज्ञान यावर संयम केल्यास प्राण्यांच्या शब्दाचे ज्ञान प्राप्त होते, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्राण्याशी बोलू शकतात. संस्कारावर संयम केल्यास पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त होते. मनुष्याला आपल्या पूर्वजन्मातल्या अनेक गोष्टी आठवतात. संस्कारावर संयम केल्यास पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानावर संयम केल्यास दुसऱ्याच्या चित्ताचे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानावर संयम केल्यास दुसऱ्याच्या चित्ताचे ज्ञान प्राप्त होते. शरीराच्या रूपावर संयम केल्यास, शरीराचं रूप, मानवीय शरीर, शरीराच्या रूपावर संयम केल्यास अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त होते. हे महर्षी पातंजली योग सूत्रातील ग्रंथानुसार आहे बरं. शरीराच्या रूपावर संयम केल्यास अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त होते. सोपक्रम आणि निरुपक्रम यांच्यावर संयम केल्यास, सोपक्रम आणि निरुपक्रम यांच्यावर संयम केल्यास मृत्यूचे ज्ञान प्राप्त होते. हा प्रश्न आलेला आहे सर. हो यस, हा प्रश्न आहे. जून 2019. हो, आणि अजून एक प्रश्न होता, तो आहे चंद्रावर संयम केल्यावर कशाचं ज्ञान प्राप्त होतं. हा पण प्रश्न आला, चंद्रावर संयम केल्यास. म्हणून मी तुम्हाला हे टॉपिक का घेतला, कारण की याच्यावरती 2-3 वेळेस प्रश्न आलेले आहेत. सोपक्रम आणि निरुपक्रम यांच्यावर संयम केल्यास मृत्यूचे ज्ञान प्राप्त होते. पुढे आहे मैत्री, करुणा, मुदिता, म्हणजे जे चित्त प्रसादनाचे उपाय आहेत, मैत्री, करुणा, मुदिता यांच्यावर संयम केल्यास मनुष्याच्या शरीरामध्ये ते वाढीस लागते आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये भाव वाढतात. हस्ती बलादानी, हा पण प्रश्न होता. हत्तीच्या बलावर संयम केल्यास हत्तीप्रमाणे शक्ती किंवा ताकद मनुष्याला मिळते. मनाच्या प्रवृत्तींवर संयम केल्यास सूक्ष्म तथा झाकलेले वस्तूचे ज्ञान प्राप्त होते. सूक्ष्मात सूक्ष्म कुठलीही वस्तू तुम्ही कुठूनही त्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर मनाच्या प्रवृत्तीवरती संयम करायचा. सूर्यावर संयम केल्यास सप्तभुवनाचे ज्ञान प्राप्त होते. सप्तभुवन म्हणजे आपल्या खाली 7 लोक आहे, आपल्या वर 7 लोक आहे, अतल, वितल, सुतल, पातल, हे 7 लोक, वरती भू, द्यू, डोम, असे वरती 7 लोक आहे. सूर्यावर संयम केल्यास सप्तभुवनाचे ज्ञान प्राप्त होते. चंद्रावर संयम केल्यास सर्व ग्रह आणि ताऱ्यांचे ज्ञान प्राप्त होते. चंद्रावर संयम केल्यास सर्व ग्रह आणि ताऱ्यांचे ज्ञान प्राप्त होते. ताऱ्यांच्या स्थितीचे, ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीचे ज्ञान प्राप्त होते. ध्रुव ताऱ्यावर संयम केल्यास सर्व ताऱ्यांच्या गतीचे ज्ञान प्राप्त होते, त्यांच्या फिरण्याची जी गती आहे. आणि वराहमिहिर, हे जे आपले ऋषी होते, ऋषी परंपरेतील वराहमिहिर यांनी खगोलशास्त्राची निर्मिती केली. तर त्याला पण जवळपास 2,500 ते 3,000 वर्ष झाले. खगोलशास्त्रावरती वराहमिहिर यांनी
खगोलशास्त्राची निर्मिती केली. त्यांनी कुठे काही दुर्बीण वगैरे लावून बघितलं नव्हतं. त्यांनी सुद्धा हेच ध्यानस्थ झाले, पूर्ण ध्यान एकाग्र केलं आणि चंद्र, सूर्य, ध्रुव तारे आदी गोष्टींवरती ध्यान करून या सगळ्या स्थितीचं माहिती प्राप्त केली आणि ते लिहून ठेवलं. आपल्या नाभीवर म्हणजे नाभी चक्रावर ध्यान केल्यास पूर्ण शरीराच्या संरचनेचे ज्ञान प्राप्त होते. मानवीय शरीराच्या संरचनेचे ज्ञान प्राप्त होते. कंठावर म्हणजे विशुद्धी चक्रावर, कंठावर संयम केल्यास भूक आणि तहान यांची निवृत्ती होते. कंठावर संयम केल्यास भूक आणि तहान यांची निवृत्ती होते. कूर्म नाडी, मनुष्याच्या शरीरामधल्या ज्या प्रधान नाड्या सांगितल्या त्यापैकी एक इडा, पिंगळा, सुषुम्ना, कूर्म, नंतर अशा वेगवेगळ्या नाड्या आहेत. त्यातली एक कूर्म नाडी. कूर्म नाडीवर संयम केल्यास स्थिरता प्राप्त होते, स्थिरता येते. कूर्म नाडी कंठ्याच्या खाली आणि हृदयाच्या मध्ये आहे. तिचं स्थान हृदयामध्ये आहे कूर्म नाडीचं स्थान. मूर्ध्वा ज्योती, मूर्ध्वा ज्योती म्हणजे टाळू, सहस्त्रहार चक्र. मूर्ध्वा ज्योतीवर ज्ञान संयम केल्यास विद्वान, सिद्ध, ऋषीमुनी यांना ओळखण्याची शक्ती प्राप्त होते. जे काही सिद्ध पुरुष असतात, आपल्या आजूबाजूला अनेक सिद्ध पुरुष फिरत असतील किंवा आपल्याला अनेक वेळेस ते भेटले असतील, बोलले असतील, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही कळत नाही. मूर्ध्वा ज्योतीवर ज्ञान संयम केल्यास विद्वान, सिद्ध पुरुष यांचे दर्शन होते आणि त्यांना ओळखण्याची शक्ती प्राप्त होते. प्रतिभ ज्ञान, प्रतिभ ज्ञानावर संयम केल्यास, प्रतिभ ज्ञानावर संयम केल्यास सर्व पदार्थांचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. सर्व पदार्थांचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. स्थूलभूत, स्थूलभूतांवर संयम केल्यास, स्थूलभूत म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. स्थूलभूतांवर संयम केल्यास त्यांचे ज्ञान प्राप्त होते आणि त्यांच्यावर अधिकार प्राप्त होतो. महाभूतांवर अधिकार प्राप्त होतो. हृदयावर संयम केल्यास चित्ताच्या ज्ञानाची प्राप्ती होते. आपलं हृदय, हृदयावर संयम केल्यास चित्ताच्या ज्ञानाची प्राप्ती होते. स्वार्थावर संयम केल्यास आत्म्याचे ज्ञान प्राप्त होते. आता इथे स्वार्थ म्हणजे हा आपला काही स्वार्थ वगैरे हा असा अर्थ नाहीये. स्वार्थाचा अर्थ या ठिकाणी वेगळा घेतलाय पतंजली सूत्रामध्ये. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता त्या नोट्स माझ्या सोबत नाहीयेत. आत्म्याचे ज्ञान प्राप्त होते. पुरुषावर संयम केल्यास, पुरुषावर संयम केल्यास 6 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आणि त्या 6 सिद्धी म्हणजे प्रतिभ, श्रवण, वेदन, आदर्श, आस्वाद आणि वार्ता. प्रतिभ, श्रवण, श्रवण म्हणजे कुठलीही गोष्ट ऐकू येणे. जसं संजय भगवद्गीतेमध्ये, संजय त्यांच्या महालामध्ये होता आणि भगवद्गीता कुरुक्षेत्रावर होत होती, पण तरी तो ऐकू शकत होता. पुरुषावर संयम केल्यास 6 प्रकारचे सिद्धी प्राप्त होतात. त्यात प्रतिभ, श्रवण, वेदन, आदर्श, आस्वाद आणि वार्ता. ठीक आहे. हा एक स्लाइड आपली काल राहिली होती. पुढे जाऊया. परत सांग. प्रतिभ, श्रवण, एक मिनिट. प्रतिभ, श्रवण, वेदन, आदर्श, आस्वाद आणि वार्ता. एवढा डीप प्रश्न नाही येणार, पण तरी पण लक्षात असू द्या. पुढचा आहे आपलं कर्म, कर्म सिद्धांत. हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावर सुद्धा बरंच काय प्रश्न येऊ शकतात. मी कालच्या परवाच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कर्म म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी तुमच्या कृतींना मनाची जोड आहे त्याला कर्म म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. कर्माचा सिद्धांत काय आहे? कर्माचे 4 प्रमुख सिद्धांत आहेत. त्यातला पहिला सिद्धांत म्हणजे
जोपर्यंत मनुष्य फळ भोगत नाही त्या कर्माचा नाश होत नाही. म्हणजे कर्माचे फळ भोगून झाल्यावरच कर्माचा नाश होतो. ठीक आहे. त्या अगोदर कर्म सिद्धांत वाचून दाखवू का? कर्म सिद्धांत सांगू का? कर्मणो गहनो गती, गहना कर्मणो गती असं म्हटलेलं आहे कर्म सिद्धांतामध्ये. कर्माचे स्वरूप समजण्यास खूप कठीण आहे. व्यासांनी कर्म गतिश्चित्र असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि कर्माच्या गतीचं त्यांनी विवरण केलंय. एकंदरीत जितकेही तुम्ही वेद, उपवेद म्हणजे उपनिषद, पुराण किंवा योगशास्त्रातील कुठलेही ग्रंथ घ्या, वशिष्ठ सूत्र घ्या, योग सूत्र घ्या, सर्वांमध्ये कर्म याविषयी कुठे ना कुठे काही ना काही आलेलंच आहे. कर्मावरती सर्वांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे कर्म फार महत्वाचा आहे. कर्मयोग तुम्ही मागे परवाच्या स्लाइड मध्ये पण बघितलं. या कर्माच्या 4 सिद्धांत आहेत. फळभोग पूर्ण झाल्याशिवाय कृत कर्माचा नाश होत नाही. आणि हे कर्म कुठे स्थिर असतं तर मग कर्माशयात असतं. ते तुम्हाला तर पुढे पण बघायला मिळेलच. दुसरा सिद्धांत आहे की प्रत्येक कर्माचे फळ हे निश्चित प्राप्त होते. तुम्ही चांगलं कर्म करा की वाईट कर्म करा, हे कर्माशय त्यामध्ये झाल्यानंतर त्याचं फळ भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पृथ्वीवर यायचंच आहे, पुन्हा जन्म घ्यायचाच आहे. म्हणून योग्यांची जी कर्म आहे ही कर्म विरहित असतात. म्हणून श्रीकृष्णांनी पण सांगितलंय की कर्म कर आणि मला समर्पित कर. कर्माचा तू हे नको घेऊ, कर्माचा अभिमान नको बाळगू, कर्माचा अहंकार पण नको घेऊ. ती कर्माचा तू मला समर्पित केल्यावर तुम्हाला मुक्ती आहे. म्हणजे चांगलं पण नाही, वाईट पण नाही, कर्मातून फळ पाहिजे असेल तर. म्हणून निष्काम कर्म करा, ज्याच्यातून फळाची उत्पत्तीच होणार नाही, असं श्रीकृष्णामध्ये भगवद्गीतेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तिसरा सिद्धांत आहे कर्म ज्याच्याद्वारे केले जातात तोच फळ भोगतो. उदाहरणार्थ मी कर्म करतोय आणि माझा मुलगा फळ भोगेल किंवा माझे माता पिता फळ भोगतील असं नाही होत. जो जीव कर्म करतो त्यालाच फळ भोगायचे असतात. आणि चौथा सिद्धांत आहे की चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं आणि अशुभ कर्माचं फळ अशुभच दुःखच स्वरूप आहे. म्हणजे शुभ कर्म, चांगले कर्म केले तर सुख मिळतं, वाईट कर्म केले तर दुःख स्वरूपात भोगावे लागतात. ठीक आहे. हे 4 सिद्धांत कर्माचे आहेत. पुढे जाऊया. कर्माचे प्रकार. पातंजल योग सूत्रामध्ये आपण कर्माचे प्रकार बघितलेले आहेत. सकाम, निष्काम कर्म असं गीतेत म्हणतात. पण कर्माचे जर 4 प्रकार खरे बघितले तर शुक्ल कर्म, कृष्ण कर्म, शुक्ला कृष्ण कर्म आणि अशुक्ला कृष्ण कर्म, हे आपण मागच्या परवाच्या स्लाइड मध्ये बघितलं. शुक्ल म्हणजे चांगले कर्म, ज्याच्यातून चांगलंच फळ उत्पन्न होतं. कृष्ण म्हणजे काळे कर्म किंवा पाप कर्म, पापी व्यक्तींच्या हातून घडल्या जातात किंवा तम प्रवृत्ती आपली वर आली की हे सगळे कर्म घडतात. तर कोणते कोणते? ब्रह्महत्या, सुरापान म्हणजे दारू पिणे, चोरी, परस्त्री संग, दृष्ट व्यक्तींची संग, कुठल्याही प्रकारची परपीडा देणारे कृत्य म्हणजे कृष्ण कर्म, ज्याचं फळ नेहमी दुःखदायकच मिळतं. शुक्ल कृष्ण कर्म, जे कर्म देह, इंद्रिय, अभ्यंतर साधनेबरोबरच पशु, धृत, मधु इत्यादी बाह्य साधनांच्या पण अधीन असतात. बघा, शुक्ल कर्मामध्ये असं म्हटलंय की शुक्ल कर्मामध्ये तुम्हाला बाह्य साधनांची गरज नाही पडत. तुम्ही ध्यान, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान एवढं करून सुद्धा चांगले कर्म करू शकतात. त्याला बाह्य साधनाची गरज नाही. गरज काय आहे? तरी फक्त डोळे मिटून शांत बसणे. पाप कर्मासाठी सगळ्या बाह्य वस्तूंची गरज पडते. शुक्ल कृष्ण कर्मामध्ये अभ्यंतराबरोबरच बाह्य वस्तूंची पण गरज पडते. आणि यांचं जे फळ आहे ते उभयजनक आहे. म्हणजे चांगलं पण आहे, वाईट पण आहे, मिक्सअप आहे. याचं उदाहरण म्हणून यज्ञ अनेक लोकांनी सांगितलं की यज्ञ पण चांगलं कर्म आहे, पण यज्ञामध्ये समजा पशुबली दिली किंवा यज्ञामध्ये मधाचा वापर केला तर हे अहिंसा तत्वाचं पालन नाही होत त्या ठिकाणी, म्हणून हे शुक्ल कृष्ण कर्म आहे. आणि चौथं कर्म आहे अकृष्ण कर्म, जे शुक्ल कर्मही नाही आणि कृष्णही नाही, अशा कर्मांना अशुक्ला कृष्ण कर्म म्हटलं जातं. अशा कर्मांचं कर्माशयच तयार होत नाही, कर्माचं फळच उत्पन्न होत नाही. आणि असे जे कर्म आहेत ते सिद्ध पुरुषच करतात. ज्या सिद्ध पुरुषांच्या किंवा ज्या ऋषी मुनींच्या अविद्या, राग, द्वेष, अभिनिवेश हे जे 5 क्लेश आहेत, पंचक्लेश क्षीण झालेले आहेत, म्हणजे या पंचक्लेशांच्या अधीन ती व्यक्ती नाहीये. महर्षी पतंजली म्हणतात ना की ईश्वराला ओळखण्यासाठीच्या काय हे आहेत, तर त्या म्हणतात की अविद्या, राग, द्वेष, अभिनिवेश याच्यापासून विरक्त असलेला पुरुष हा ईश्वर ओळखावा. तर असे जे पुरुष आहेत यांच्या हातून झालेली कर्म म्हणजे अशुक्ला कृष्ण कर्म. ठीक आहे. या कर्मानंतर दुसरा देह प्राप्त नाही, म्हणजे त्यांना मोक्षच प्राप्त असतो, मोक्षच मिळतो.
असे अनेक सिद्ध पुरुष आपल्याला माहिती आहेत. स्वामी गजानन पासून गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, असे कितीतरी संत आपल्याला माहिती आहेत. पुढे जाऊया. कर्माशय. नेमकं कर्माच्या या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना तुम्ही टप्पा लक्षात घ्या. मनुष्याकडनं कर्म होतं, कर्म झाल्यानंतर ते चांगलं किंवा वाईट असतं त्याच्या याच्यानुसार. मग हे कर्माशय झाल्यानंतर काही काही गोष्टी, काही काही कर्मांचे फळ तात्काळ मिळतात, काही काही कर्म हे कर्माशयामध्ये स्टोर होतात आणि त्यांच्या वेळेनुसार त्या फळ पिकल्यानंतर किंवा त्या फळाचं हे वेळ आल्यानंतर त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होतं त्या कर्माचं. कर्माशय नेमकं काय समजून घेऊ. शुभ अशुभ कर्म केल्यानंतर चित्तात या कर्म संस्काराचा एक संचय निर्माण होतो. या कर्मशयाचं खरं मूळ अविद्यादी पंचक्लेशच आहे. जोपर्यंत कर्माशयाचे सुख किंवा दुःखा रूपामध्ये फळ प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्मशय स्थायी असतं. म्हणजे जोपर्यंत ते फळ भोगल्या जात नाही तोपर्यंत ते कर्माशयामध्ये स्टोरच असतं आणि कुठलं कर्म त्याचं फळ कधी मिळेल हे पण सांगता येत नाही. पण त्याचे दोन प्रकार सांगितलेत की काही काही कर्माचं फळ कधी मिळतं आणि कोणत्या कर्माचं फळ कधी मिळतं. तर त्याचे दोन प्रकार सांगितलेत. पहिला आहे दृष्ट जन्म वेदनीय कर्म, म्हणजे ज्या कर्मामध्ये संवेगाची तीव्रता अधिक असेल त्याचे फळ सुद्धा शीघ्र प्राप्त होते. कर्म शुभ असो की अशुभ असो, चांगले असो की वाईट असो, त्यामागे कर्त्याचे कर्म करण्याची तीव्रता आणि मनाचे आवेग जितके असतील त्याच्यावरून त्याचा परिपाक ठरवला जातो आणि याचे कर्माचं फळ पटकन मिळतं. दुसरा प्रकार आहे अदृष्ट जन्म वेदनीय कर्म, म्हणजे जे कर्म करताना मनोवेग तीव्र नसतो, अगदी कोल्ड माइंडेड कोणीतरी गुन्हा करतं की ज्याला जो काही सबूत पण नाही सोडत, कोल्ड माइंडेड, शांत डोक्याने शांत चित्ताने जे कर्म करतात ज्यांचा मनोवेग तीव्र नाही सामान्य असतो, अशा कर्मांचा कर्माशय ही संयोग रहित असतो. म्हणजे अशा कर्मांचा परिपाक लवकर होत नाही. मग असे कर्म पुढच्या जन्मात मिळतील, पुढच्या 5 जन्मात मिळतील की पुढचे 100 जन्म घ्यावे लागतील, त्याच्यानंतर त्या कर्माचं फळ मिळेल काही सांगता येत नाही. ठीक आहे. कर्म विपाकचा अर्थ होतो की कर्माचे भोगण्यासाठी तयार असलेले फळ. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत कर्म विपाकामध्ये. पहिला आहे जाती, आयुष्य आणि भोग. जाती, आयुष्य, भोग याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो. हा महत्वाचा टॉपिक आहे. जर त्याच्याबद्दल लिहिलेलं नसलं तरी तुम्ही जाणून घ्या. त्या नोट्स वाटत राहिल्या. ठीक आहे. जाती, आयु आणि भोग याच्याबद्दल म्हणतो की कुठल्याही प्रकारची जाती म्हणजे मनुष्य होणे, गाय, बैल, घोडा, कुत्रा, मांजर, कुठल्या प्रकारची तुम्हाला जाती मिळणार आहे मृत्यूनंतर, तर एका प्रकारे कर्माचा संचय असतो आणि तुमचे चांगले कर्म जर जास्ती असतील संचयामध्ये तर तुम्हाला मनुष्य जन्म पण मिळू शकतो. तुमच्या कर्म संचयामध्ये अशा प्रकारचे कर्म असतील किंवा मृत्यूच्या वेळेस तुमच्या मनामध्ये ज्या भावना असतील त्याप्रमाणे तुम्हाला जाती मिळते. ती जाती मिळाल्यानंतर त्याप्रमाणे तुम्हाला आयु मिळतं. समजा तुम्हाला मनुष्य चांगल्या कर्मामुळे मनुष्याचा योनी मिळाली, पण मग किती वर्ष आयु आहे? तर चांगले कर्म जास्ती असतील तर 100 वर्ष आयुष्य. चांगले कर्म चांगले होते म्हणून मनुष्याचा जन्म मिळाला, पण ते थोडेच होते म्हणून 50 वर्ष आयुष्य. आणि भोग, मग जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे आपल्याला भोग मिळतील. अनेक जण तुम्ही म्हणताना ऐकलं असेल की मी तर सगळंच चांगलं करतो पण माझ्याच नशिबात काय दुःख वाटेला येतं. तर ते काही काही कर्मांचे हे भोग आहे आपल्या मागच्या जन्मातले किंवा त्याच्या मागच्या जन्मातले, सांगता येत नाही की ज्याचं फलस्वरूप आपल्या दुःख आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं असेल त्याचे भोग आपण या जन्मामध्ये भोगतोय. काही काही वेळेस आपण कुठलंही चांगलं करत नाही, हरामखोर मनुष्य असतो, पण त्याच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होतं. बायको चांगली, पोरं चांगले, परिवार चांगला, पैसा पाणी सगळ्या चांगल्या गोष्टी असतात. कदाचित त्याने काही चांगले कर्म केले असतील, त्याचा फळस्वरूप त्याला या जन्मामध्ये चांगले भोग मिळत आहेत. तर कर्म विपाकाचे हे 3 प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरही प्रश्न असतो. जाती, आयु आणि भोग. कुठली जाती प्राप्त होईल कर्माच्या अनुषंगाने, मनुष्य, गाय, बैल की कुत्रा की मांजर सांगता येत नाही त्या कर्माच्या अनुषंगाने. आणि मग जाती प्राप्त झाल्यावरती किती वर्षाचं आयुष्य याला आहे. काही काही लोक जन्माला नंतर 5-10 वर्षातच वर जातात देवाच्या घरी, काही काही 100 वर्ष जगतात है ना. त्याप्रमाणे भोग पण त्यांच्या नशिबात दिलेले आहेत. पुढे जाऊया. कर्माचे प्रकार, कर्म विपाक या ठिकाणी आपण बघितलं. पुढे आहे आरोग्य संकल्पना.
आरोग्य संकल्पनेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथांमधल्या आरोग्याची व्याख्या विचारली जाऊ शकते आणि WHO च्या अनुषंगाने पण विचारली जाऊ शकते, जे तुमच्या सिलेबस मध्ये प्रॉपर लिहिलेलं आहे की WHO नुसार तुम्हाला आरोग्य संकल्पना स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. पंचकोशीय आरोग्य संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे 5 कोश. हे 5 कोश म्हणजेच आपला संपूर्ण आरोग्य असं आपल्याला म्हणता येईल. मानवीय आरोग्यात पंचकोशांना किंवा पंचपातळ्यांना फार महत्व आहे. या 5 पातळ्या म्हणजे अन्नमय कोश, जे स्थूल शरीर हाडामासाचं, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या पंच पातळ्यांवरच च्या इनबॅलन्समुळेच आपल्याला विकार उत्पन्न होऊ शकतात. मग WHO जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते, त्यांची व्याख्या काही वर्ष अगोदरपर्यंत WHO ची व्याख्या ही फक्त शारीरिक आणि मानसिक विकारी असलेल्याच लोकांना, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य असलेल्या व्यक्तींनाच स्वास्थ्य म्हणत होती. पण WHO ने व्याख्या बदलवली. WHO ची व्याख्या ही आरोग्य आयुर्वेद शास्त्राप्रमाणे व्यापक करावी लागली, कारण की आयुर्वेद शास्त्रामध्ये आधीपासून आपल्या शास्त्रामध्ये धर्मामध्ये असं म्हटलंय की केवळ मानसिक आणि शारीरिक नाही, तर त्याची भावनिक, बौद्धिक, त्याच्या आध्यात्मिक स्तरावरती त्या व्यक्तीचं संपूर्ण आरोग्य अवलंबून आहे असं आयुर्वेद शास्त्र म्हणतं. आणि WHO ने पण त्यात आता मान्य केलंय. तर मागच्या काही वर्षामध्ये WHO ने आरोग्याची, स्वस्थ व्यक्तीची पूर्ण व्याख्या बदलवली. त्यामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य असणे म्हणजे संपूर्ण आरोग्य होय. याचं एकदम परफेक्ट उदाहरण सध्याच्या काळामध्ये सुरू आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान मधले व्यक्ती कितीही तंदुरुस्त असू देत, त्यांचं शरीर चांगलं आहे, मन चांगलं आहे, पण सामाजिकरित्या त्यांचा समाज पूर्णच्या पूर्ण ढासळला आहे. त्यांच्या समाजामध्ये वाईट चालीरीती प्रथा आलेल्या आहेत. त्यामुळे ते स्वस्थ आहे असं म्हटलंच जाऊ शकत नाही WHO च्या व्याख्येनुसार. कारण की सामाजिक, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. प्रत्येकाला आपला धर्म, आपला ईश्वर, आपले गुरु हे निवडण्याचा अधिकार आहे. तर त्याचे आध्यात्मिक त्याच्यामध्ये तुम्ही जर हस्तक्षेप केला तरी त्याचे आरोग्य हे बिघडू शकतं, हे तितकंच खरं आहे. चरक संहितेमध्ये आरोग्याची व्याख्या अशी केलेली आहे, सुख संज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच. सुख संज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच, म्हणजे सुख अर्थात आरोग्य आणि दुःख अर्थात विकार. एकदम एक पहिली व्याख्या आहे. पुढे ते असं म्हणतात चरक संहितेमध्ये आरोग्य संकल्पनेत शरीराला फार महत्व दिलेलं आहे. स्वस्थ व्यक्ती कोणाला म्हणावे याबाबत एक सूत्र दिलंय. त्यात असं म्हटलं गेलंय बघा, इतकी परिपूर्ण डेफिनेशन फक्त चरक संहितेमध्ये तुम्हाला भेटू शकते, ती बघा. आणि हा श्लोक पाठ झाला तर पाठही करून घ्या, फार कामाचा श्लोक आहे. समदोष सम अग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्ना मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. समदोष म्हणजे व्यक्तीमध्ये किती दोष आहेत? त्रिदोष आहे, वात, पित्त, कफ, पित्त. सम अग्नी म्हणजे भूक, आपली अग्नी. समधातू म्हणजे व्यक्तीमध्ये किती, पुरुषामध्ये, मानवी शरीरामध्ये किती प्रकारचे धातू आहेत? तर 7. रक्त, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. मलक्रिया म्हणजे शरीरातले मळ. 3 प्रकारचे मळ आहेत शरीरामध्ये, मूत्र, पुरुष आणि श्वेत. मूत्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पुरुष म्हणजे घाम आणि श्वेत म्हणजे स्थूल, जे घाण पडते आपली बाहेरची. हे साम्य अवस्थित असतील म्हणजे काय, तर समदोष, 3 दोष, अग्नी, धातू आणि शरीरात उत्पन्न होणारा मळ हे सम अवस्थेत असतील तर आत्मा, मन आणि इंद्रिय हे प्रसन्न असतात. आणि ज्या वेळेस आत्मा, मन आणि इंद्रिय प्रसन्न असतात त्यावेळेस ज्ञान ग्रहण करण्याची सामर्थ्य व्यक्तीमध्ये जास्ती असते. स्वतःहूनच घ्या, ज्यावेळेस व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही त्रास असेल, पोट खराब असेल, तर तो त्याचं चित्त एका ठिकाणी लागत नाही, मन एका ठिकाणी लागत नाही. म्हणून ही चरक संहितेतील जी व्याख्या आहे आरोग्याची, स्वस्थ व्यक्तीची, ही परिपूर्ण व्याख्या असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याच व्याख्येचं उदाहरण आरोग्य संकल्पनेमध्ये विचारलं जातं. पुढे अष्टांग संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे, त्यात शरीराची व्याख्या म्हटली आहे. विकारो धातू वैषम्य धातू साम्य आरोग्यता. शरीरातील धातूंमध्ये विषमता आली तर व्याधी उत्पन्न होतात, आणि धातूंमध्ये साम्य असेल तर आरोग्य. पुन्हा सांगतो, धातू तुम्हाला माहिती आहेत की 7 धातू कोणते. हे 7 धातू जर बॅलन्स असतील, हे 7 धातू जर पुष्ट असतील तर तो मनुष्य स्वस्थ आहे असं म्हटलं गेलेलं आहे.
म्हणून आपल्या शरीरामधले 7ही धातू परिपूर्ण पाहिजेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे आहे मन. आता आपण अन्नमय कोशावरून स्थूल शरीरावरती वरून सूक्ष्मात सूक्ष्म जाण्याचा प्रयत्न करू. मनाचं, मनावरती, निद्रेवरती खूप सारे प्रश्न आहेत आणि येतात. मनाच्या व्याख्या करताना वेगवेगळ्या ग्रंथांचा या ठिकाणी आधार घेतलेला आहे. अमृतबिंदू उपनिषदामध्ये मनाला म्हटलं आहे, तत्र मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षय. मनुष्याला बंधाचं कारण आणि मोक्षाचं कारण फक्त मनच आहे. जर मनाने ठरवलं, तुम्ही जर ठरवलं मनापासून मला मोक्षाला जायचं, तर तुम्ही चांगले कर्म, चांगले हे करून तर योगामध्ये प्रगती करून तुम्ही मोक्षाला जाल. पण तुम्ही त्या मनापासून काही इकडे तिकडे गुंतवलं तुमचं मन, तर तुम्हाला ते बंध पण पाडू शकतं. मन हे मनुष्याच्या बंधन आणि मोक्षाचे कारण आहे. मानवी शरीरात काही अदृश्य अशी इंद्रिय आहेत, त्याला अंतःकरण चातुष्ट म्हटले गेलेलं आहे. त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 घटक येतात. मन हा अहंकारातील, अंतःकरणातील महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. पुढे एक व्याख्या आहे, त्यात म्हटलं आहे, संकल्प विकल्पात्मिका अंतःकरणा वृत्ती मनहा. ज्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प होतात त्याला मन म्हटलेलं आहे. परस्पर विरोधी वृत्ती सुद्धा मनामध्ये असतात, म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, इच्छा, सुख, दुःख, चांगले, वाईट इत्यादींचा जो संकल्प विकल्प चालतो ते मनामध्येच चालतो. मला हे जायचंय, मला नेट क्वालिफाईड व्हायचंय, मला जरा मुंबई फिरायला जायचंय, तुमचे कुठलेही संकल्प असू शकतात, कुठलेही विकल्प असू शकतात. हे सगळ्यांचं चलनवलन करण्याचं किंवा निर्माण करण्याचं काम मनात मन करतं अंतःकरण चातुष्टामध्ये. पुढे एक व्याख्या आहे, मन ज्ञाने बोधे, अर्थात जे ज्ञान आणि बोध करून देणारे आहेत ते मन आहे. मी तुम्हाला मनाची मागे पण एक व्याख्या सांगितली कर्माची, की जिथे तुमचं मन त्या क्रियेमध्ये जोडलं असेल त्याला कर्म म्हटलंय. आता तुम्ही लेक्चर ऐकताय, तुमचं पूर्ण फोकस, तुमचं पूर्ण लक्ष, तुमचं पूर्ण मन या लेक्चरवर आहे, तर तुम्हाला या लेक्चर मधून ज्ञान आणि बोध करून देण्याचं काम सुद्धा मनाचं आहे. मन्यते बुद्धते अनेनैति मनहा, अर्थात मन चिंतन, संकल्प, विकल्प इत्यादी करणारा आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये मनाला उभयात्मक इंद्रिय मानलेलं आहे, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांसोबत एक 11वं मन पण आहे. हे 11वं इंद्रिय मानलं, जे उभयात्मक इंद्रिय आहे, जे ज्ञानेंद्रिय पण आहे, जे पंचेंद्रिय कर्मेंद्रिय पण आहे. ज्ञानेंद्रियांसोबत जोडलं मन तर ज्ञान प्राप्त होतं, मन कर्मेंद्रियांसोबत जोडलं तर कर्म होतात. म्हणून उभयात्मक अत्र मनहा, मनाला 11वं इंद्रिय मानलंय. अर्थात ज्ञानेंद्रिय आणि मनाचा संबंध येतो तेव्हा मन ज्ञानेंद्रिय बनून कार्य करतं आणि कर्मेंद्रियाशी संबंध येतो. त्या कर्मेंद्रियाशी तादात्म्य पाहून मन कर्मेंद्रियाकडनं कर्म करून घेतं. म्हणून एकादश इंद्रिय त्याला मानलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. मनाच्या अवस्था किती आहेत? मनाच्या 4 अवस्था मानलेल्या आहेत. जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्न अवस्था, तुरीय अवस्था. त्याला वेगवेगळी नावं आहेत. आधुनिक वैज्ञानिक भाषेत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ओळखलं जातं. त्याच्यातून वेगवेगळ्या लहरी उत्पन्न होतात, अल्फा, गॅमा, बीटा असं तुम्हाला नाव ऐकायला मिळाले असते. जागृत अवस्था काय, तर पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून बाह्य विषयाकडून येणारे ज्ञानग्रहण जेव्हा प्राप्त होते मनाच्या माध्यमातून, ते मनाच्या जागृत अवस्थेतून प्राप्त होते. बाह्य विषयाकडून येणारे संदेश ग्रहण करणे, त्याचा अर्थ लावणे, त्यावर प्रतिक्रिया देणे, म्हणजे आता तुम्ही सगळे इथे जागृत आहात, तुमचं लक्ष इथे फोकस आहे, तर तुमची आता सध्या जागृत अवस्था आहे. सुषुप्ती अवस्था, या अवस्थेमध्ये इंद्रियांकडून येणारे संदेश ग्रहण केले जात नाही, आपल्याला कशाची जाणीव होत नाही. म्हणजे निद्रेच्या स्थितीत कोणत्याही ज्ञानेंद्रियाकडून मेंदूकडे संदेश पाठवला जात नाही, म्हणून मेंदूला विश्रांती मिळते या अवस्थेमध्ये. ही मनाची सुषुप्ती अवस्था आहे. तिसरी अवस्था आहे स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्था म्हणजे स्वप्न किंवा अर्धवट निद्रा. अर्धवट जागी आहेत, अर्धवट झोपलेले आहात तुम्ही. स्वप्न हा मनाचाच खेळ आहे. तुमच्या मनामध्ये जे काही संकल्प विकल्प चालत असतील, ज्या काही गोष्टींकडे तुमचं मन वळालेलं असेल आणि अर्धवट तुमची स्थिती असेल स्वप्नावस्था, त्यावेळेस तुम्हाला स्वप्ने सुद्धा पडतात आणि या स्वप्नांचा शरीरावरती चांगला आणि वाईट सुद्धा परिणाम होतो. चौथी अवस्था आहे तुरीय अवस्था. ही चतुर्थ अवस्था 3ही अवस्थांपेक्षा वेगळी म्हटली गेलेली आहे, निराळी अवस्था आहे. ही योगातील प्रगत अवस्था आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्यावेळेस व्यक्तीला ध्यानातून समाधीकडे जातो व्यक्ती, त्यावेळेस ही चतुर्थ अवस्था प्राप्त होते. म्हणजे एका प्रकारे ही अवस्था प्राप्त करायची असेल तर
प्राणायाम, ध्यान, धारणा, साधन या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, साधना करावी लागेल. या अवस्थेतील मेंदूचा आलेख जर काढला तर अल्फा लहरी आढळून येतात यामध्ये. यावरून असे दिसते की जागृत, सुषुप्त किंवा स्वप्न अवस्था यामध्ये मनाचे कार्य सुरू असते, मात्र तुरीय अवस्थेमध्ये मनाचं नेमकं कुठलं कार्य आहे हे अजूनपर्यंत वैज्ञानिकाला सांगता आलेलं नाहीये. म्हणजे यात मनच नसतं खरं तर. या अवस्था ज्यावेळेस मनुष्याला प्राप्त होते त्यावेळेस ना आत्मा, मन, चित्त काहीच नाही, ना नाते गोते काहीच नाही, फक्त ईश्वर आणि परमात्मा. ते पण सव्वीज समाधी असेल तर. आणि निर्विष समाधीमध्ये तर ईश्वर पण नाही, ब्रह्म पण नाही आणि काहीच नाही, जीवात्मा पण नाही, काहीच नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. मनाचे कार्य 7 प्रकारांनी चालते वेगवेगळ्या. पहिलं आहे जागृती, दुसरा आहे विचार, भावना, संवेदना, स्मृती, बुद्धी आणि निर्णय क्षमता. मनाचे कार्य. जागृती म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव, बाह्य विश्वाची जाणीव असणे. ठीक आहे, ज्ञानेंद्रियांकडनं ज्ञान प्राप्त करणे. विचार, एखाद्या घटनेवर आपण विचार करतो, घटनेवरून अंदाज ठरवता येतो. एखादी घटना घडली तर त्याच्यावरून एखादी अंदाज लावतो की आता वातावरणात बदल झाला आहे. अंदाज काय लावला तर कदाचित पुढच्या वेळेस पुढच्या 1 तासामध्ये, अर्धा तासामध्ये पाऊस पडू शकतो. तिसरं आहे भावना. राग, द्वेष, प्रेम, भीती, मोह हे जे मनाचे भाव आहेत याच्याने सुद्धा आपण मनाचे कार्य चालतात. तिसरं आहे संवेदना. वातावरणातील संवेदना समजून घेऊन त्यांची योग्य पद्धतीने जाणीव होणे म्हणजे संवेदना होय. स्मृती, जुन्या अनुभवावरून, जुन्या आठवणींवरून मन हव्या त्या आठवणी त्याला स्मृतीला जागृत करू शकतो. आपल्याला अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बालपणी घडलेल्या आहेत, सर्वच काही आठवत नाही. कदाचित असं होतं की आपण काल काय जेवण केलं तेही आठवत नाही, पण आपल्याला अशा काही स्मृती आठवतात की ज्या वयाच्या 10व्या वर्षी, 15व्या वर्षी बालपणात तुमच्याकडनं घडलेल्या आहेत. त्या कायम तुमच्या याच्यामध्ये, स्मृतीमध्ये साठवलेल्या आहेत आणि त्या पाहिजे तेव्हा आपण त्या जागृत करून त्या स्मृतींचा आनंद घेऊ शकतो. चांगल्या स्मृती असतील तर आपल्याला आनंद प्राप्त होतो. काही दुःखद घटना किंवा वाईट घडलेलं असेल तर ते आठवलं की आपलं मन नाराज होऊन जातं किंवा आपण थोडेसे डाऊन होतो. स्मृती. 6वं आहे बुद्धी. आधुनिक मानसशास्त्राने बुद्धी हे मनाचे कार्य आहे असे मानले आहे. मानसशास्त्रामध्ये असं म्हटलंय की बुद्धी हे मनाचे कार्य आहे. शारीरिक दृष्ट्या सर्व कार्य मेंदूकडूनच होतात, पण तरीही हे कार्य करण्यासाठी जे प्रेरणा शक्ती लागते ती मनाचीच असते. म्हणून बुद्धीला मनाचे सहकार्य आवश्यक असते. 7वं आहे निर्णय क्षमता. परिस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला योग्य असा निर्णय घ्यावा लागतो. यावेळी आपल्याला मनाची कसोटी लागते की हे करू का ते करू, हा अभ्यास करू की ते अभ्यास करू. नेमकं आपल्याला एक लाईन नसते तर निर्णय घ्यावा लागतो अशा वेळेस की नाही आता जरा पहिल्या पेपरचा अभ्यास करू, दुसऱ्या पेपरचा नंतर करू. तर हे जे निर्णय घेण्याचे असते ती निर्णय क्षमता. असे 7 प्रकारांनी मनाचे काम चालतं. पुढे जाऊया. पुढचा टॉपिक पण महत्वाचा आहे. पुढच्या 2-3 वर्षापर्यंत यावर तर प्रश्नच नव्हते, पण आता यावर प्रश्न विचारायला यायला लागले. मानसिक रोग, त्याचे वर्गीकरण, कुठल्या प्रकारचे रोग आहे, कसे रोग असतात आणि कशा प्रकारच्या रोगांवर आपण योगाच्या माध्यमातून उपचार करू शकतो हे सुद्धा त्यात विचारले गेलेलं आहे. ज्या रोगांचा परिणाम मानसिक, भावभावना आणि अंतःकरण चातुर्यातील विविध घटकांवर जाणवतो अशा रोगांना मानसिक रोग म्हटले आहे. आणि त्याचा परिणाम मनाबरोबर शरीरावरही दिसू लागतो. म्हणजे पहिला रोग मनाला, मग शरीराला. असं तुम्ही ऐकलंही असेल की पहिला आजार हा मनुष्यालाच होतो, मनाला होतो, मग त्या आजाराचा परिणाम मनावर दिसायला लागतो. जर तुमच्यामध्ये भीती असेल, भीतीची भावना उत्पन्न झाली तर त्याचा परिणाम किडनीवर होतो. तुम्हाला बघा, तुम्ही एखादी इंटरव्ह्यू द्यायला गेले असेल, कधी परीक्षा द्यायला गेले असेल तर थोडीशी एखादी फिअर आला तर त्याचा परिणाम सरळ किडनीवर होतो आणि तुम्हाला त्यावेळेस मग बाथरूमला जायची हे येते, कॉल येतो. तर पहिले आजार मनावर, मग शरीरावर. आणि ज्या वेळेस मग मनाचे आजार किंवा मानसिक आजार शरीरावर दिसायला लागतात त्यावेळेस मनोकायिक रोग म्हटले जातात. आणि हे मनोकायिक रोग झाले ना तर फार त्रास होतो. एक मिनिट ऍड करतो. ठीक आहे, पुढे जाऊया.
मानसिक रोगाचे वर्गीकरण केलेले आहेत. पहिलं आहे मनोकायिक रोग, म्हणजे मनावरून शरीरावरती त्याचे हे दिसायला लागल्यात, संवेदना दिसायला लागल्यात, म्हणून मनोकायिक. मनानंतर शरीरावरती परिणाम दिसायला लागला. आणि दुसरं आहे मानसिक. मनोकायिक रोगामध्ये सामान्य रोग आणि जीर्ण, म्हणजे जीर्ण म्हणजे फार काळापासूनच आहे. सामान्य रोगामध्ये तर मिरगी, हिस्टेरिया, रजोनिवृत्ती, भ्रम, थकवा, मूर्छा, कंपन, संमोहन. आणि जीर्णामध्ये येतं ताण, आम्लपित्त. आम्लपित्त पण ज्या व्यक्तीला होतं त्यांनी आपल्या मनावरती, मनाचा विचार करावा की मनाला आपल्या काही त्रास आहे का. आम्लपित्त किंवा ऍसिडिटी सुद्धा आपल्या मन नाराज झालं तर होते. अनिद्रा. अनिद्रा हा पण मानसिक मनोकायिक विकार आहे. कारण की पहिले मन वितुष्ट असतं, मनामध्ये काही ना काही घालमेल सुरू असते आणि त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला झोप नाही येत. अनिद्रा. ॲलर्जी, मंद श्वास, श्वासाची गती कमी होणे, रक्तदाब, उच्च रक्तदाब, अल्सर, हृदयविकार, मधुमेह, वातरोग, अशा प्रकारचे रोग हे तुमच्या मनाच्या याच्यामुळे उत्पन्न झालेत. म्हणून नेहमी मन जर तुम्ही शांत आणि निश्चल ठेवलं, मनावरती सगळे विकार मनाचे दूर करून तुम्ही आनंदी राहिलात तर इतके सगळे विकार तुम्हाला होणारही नाही. दुसरा प्रकार आहे मानसिक. मानसिक रोगामध्ये मनोकायिक आणि मानसिक. त्याच्यामध्ये सामान्य आहे चिंता. चिंता, काम, क्रोध, लोभ, मत्स्य, ईर्ष्या, मत्सर, भीती, शोक, निराशा, उदासीनता, आलस्य आणि विशेष आहे उन्माद. हे सगळे वाढले की मनुष्य चिडचिड करतो, हे करतो, आगादा करतो, मोठा फार काही भांडण तंटे असे सगळे उद्भवतात. त्याच्याही पुढे मग आत्महत्येसारखे विचार येतात. हे सगळे मानसिक विकार आहेत. ठीक आहे. मानसिक, मनोकायिक याचे तुमच्यासमोर टी डायग्राम आहे. पुढे आहे सर्वात महत्वाचं चिंता. असं म्हटलं जातं की चिंता आणि चितेमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे आणि तो अगदी खरा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चित्तामध्ये अडथळे निर्माण करणारी परिस्थिती येते. त्यामध्ये चिंता हा प्रमुख कारण आहे आणि ते अनावश्यक सुद्धा आहे. म्हणजे खरं तर चिंता करण्याची गरज नाहीये, त्याच्यावरती चिंतन करा, मनन करा, पण चिंता नका करू. भीती, शंका, उद्विग्नता यांच्या संवेगाने एक कष्टकारक स्थिती मनाची निर्माण होते आणि त्याला चिंता असं म्हटलं गेलेलं आहे. या चिंतेची काही सामान्य लक्षणं समोर आहेत. पहिला आहे अनिश्चित आणि स्पष्ट अशी शंका सतत मनात उत्पन्न होत राहते की मी पास होईल की नाही, माझा तर अभ्यासच नाही होते, मी कार्यशाळा करतोय पण माझ्या लक्षात येत नाहीये. विनाकारांची चिंता आपल्या मनामध्ये असते. मग ती कुठल्याही गोष्टीबद्दल असेल, आपल्या घराबद्दल, नोकरीबद्दल, परिवाराबद्दल, शिक्षणाबद्दल. ठीक आहे. शारीरिक संवेग अधिक गतीने येतात, जसं हृदयाची धडधड वाढणे. चिंता वाढते त्यावेळेस हृदयाची धडधड वाढते, मळमळ होते, श्वासाची गती वाढते, डोकेदुखी, मलमूत्राचे आवेग येतात. ज्यावेळेस भीती किंवा फिअर फॅक्टर आला किंवा एखादी आपण घाबरण्याची स्थिती आली त्यावेळेस किडनीवरती परिणाम होऊन आपल्याला मूत्राचे आवेग येतात. दैनिक कार्यामध्ये अडचणी येतात, गळ्यावर सूज येते, गिळताना त्रास होतो, अत्याधिक स्वेद निर्माण होतो म्हणजे घाम. बाह्य तसेच आंतरिक शरीरावरती कंपन किंवा थरकाप निर्माण होतो. मान, खांदे, पाठीचा कणा यामध्ये भारीपणा जाणवायला लागतो. अपचन, छाती जळजळ होणे, मलप्रवृत्ती, अतिसार होणे, म्हणजे ही सगळी चिंतेची कारणं आहेत, ही चिंतेची लक्षणं आहेत. जर असं तुमच्या सोबत होत असेल तर लक्षात घ्या की तुम्ही कुठल्याही गोष्टीची अतिरिक्त चिंता करतायत. स्वतःवरील नियंत्रण सोडून देणे, आत्मघाती विचार येणे की मी आता, माझं काही खरं नाहीये, माझं सगळं आता वाईट झालेलं आहे, मी आता आत्महत्याच करून घेईल, असे जे वेगवेगळे वाईट विचार मनात येतात, हे सगळे चिंतेची लक्षणं आहेत. चिंतेचे प्रमुख 3 घटक सांगितलेले आहेत. मानसिक रोगांमध्ये चिंता या घटकावरती खास प्रश्न येईल किंवा येऊ शकतो, म्हणून तुम्हाला चिंता या घटकेचं जरा जास्तीच डिटेल नॉलेज घ्यायचं आहे. चिंतेचे 3 प्रमुख घटक आहेत: मनोदैहिक, मनोवैज्ञानिक आणि आंतरव्यक्तिगत घटक. मनोदैहिक घटक चिंतेच्या सामान्य लक्षणांना प्रकट करते, जसं हृदयाची धडधड वाढणे, श्वासाची गती वाढणे, चक्कर येणे. ठीक आहे. मनोवैज्ञानिक घटकामध्ये चिंतेचे मानसिक स्तरावरील लक्षण दिसतात, जसं चिडचिडपणा वाढणे, एकाग्रता साधली जात नाही, कुठल्याही कारणाने कुठल्याही गोष्टीची भीती, विनाकारण भीती वाटणे. आंतरव्यक्तिगत मध्ये चिंताग्रस्त व्यक्ती एकाच गोष्टीच्या संबंधी दुसऱ्याकडून वारंवार आश्वासनं घेत राहण्याची प्रवृत्ती दिसून येते.
उदाहरणार्थ मला माझ्या घराचं बांधकाम करायचं आहे, फार चिंता लागली, पैसा पाणी नाहीये. आपण या चिंतेमुळे एखाद्याकडनं पैसे मागतो, बाबा तुम्हाला पैसे दे, तो म्हणतो हो, पण आपण त्याला वारंवार ते विचारत राहतो, देशील ना, नक्की, हो की नाही सांग, कन्फर्म सांग. ते एखाद्याकडनं आपण वारंवार कुठल्या तरी गोष्टीचे आश्वासनं घेत राहिले म्हणजे हे आंतर व्यक्तिगत घटक, हे 3 घटक प्रमुख चिंतेचे आहेत. आणि चिंता निवारण्याचे मनोवैज्ञानिक उपाय पुढे आहे स्वयंसहायता. सगळ्या घटक आणि कारणांवरून, लक्षणांवरून आपण चिंताग्रस्त आहोत असं ओळखल्यानंतर स्वतःला सहाय्यता करायची, स्वतःचे ते कारणांचा शोध घेऊन स्वतः दूर करायचा. दुसरा आहे मार्गदर्शकाचा सल्ला घेणे, व्यवहारभूत चिकित्सा, म्हणजे त्याच्यातून खरंच कोणत्या तरी एखाद्या चिकित्सेने आपल्याला फायदा होणार आहे. औषध उपचार करून घेणे, विश्रांती किंवा शिथिलीकरण. तुम्हाला सांगायला आवडेल, माझी संध्याकाळी 7 वाजता एक बॅच असते. एसटी मधील क्लास 1 अधिकारी आहेत, जळगावमध्ये बदली होऊन आलेत मागच्या 2 वर्षा अगोदर. पण त्यांना चिंता आणि या घटकांमुळे अशा प्रकारचे मानसिक विकार जडले की त्यांना सायकिक ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि तरी सुद्धा त्यांचं विकार दूर होत नव्हते. मग मी काय, त्यांनी मला बोलवलं मागच्या 3 महिन्या पहिले की त्यांच्या घरच्यांनी की अशी अशी परिस्थिती आहे, फार टेन्शन ताणतणाव घ्यायला लागले आहेत, 2-2 महिने ड्युटीवर जात नव्हते, एकदा तर नोटीसच येऊन गेली की नोकरी सोडून द्यावी लागत, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण मागच्या 3 महिन्यापासून मी त्यांची बॅच सुरू केली, व्यक्तिगत ट्रीटमेंट मी त्यांना देतो, पर्सनली त्यांच्या घरी जाऊन. त्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस मी त्यांना योग निद्रा देतो, एक शनिवारी आणि एक बुधवारी. तर योग निद्रेचा परिणाम स्वरूप शिथिलीकरण आणि विश्रांती त्याच्यामधून त्यांना जी मिळते, त्याच्या स्वरूप त्यांचे डोळे जे आहे ना, असे औषधांच्या परिणामामुळे असे पांगलेले होते. तर काही प्राणायाम, सुरुवातीला काही आसनं, शिथिलीकरण असं दिल्यामुळे त्यांच्या शरीरावरचे जे हे होते ते सगळे दूर झालेत आणि त्यांना खूप रिलीफ मिळतोय आता. औषधांचा डोस थोड्या प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे आम्हाला. आणि पूरक चिकित्सा जी काही असेल त्यात तुम्ही योगाचा अंतर्भाव करू शकतात, काउन्सिलिंग करू शकतात. हे चिंता निवारण्याचे मनोवैज्ञानिक उपाय जर विचारले तर शास्त्रीय दृष्टिकोनातून. नंतर मग चिंता निवारण्याचे कारण आपण आपल्या योगिक माध्यमातून विचारलं तर देऊ शकतो. विश्रांती, शिथिलीकरण म्हणजे योग निद्रा, शवासन, मकरासन किंवा मग प्राणायाम, अनुलोम विलोम. पुढे जाऊया. ही पीपीटी या ठिकाणी संपलेली आहे. यामध्ये तुमच्या प्रकरण जे आहेत ते सर्व कव्हर झाली आहेत. फक्त प्रकरण नंबर 2 आणि 3 ज्याच्यामध्ये उपनिषद विचारले गेलेले आहेत. गीता आहे, म्हणजे आता आपलं काय बाकी आहे तर गीता, उपनिषद. आणि दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा टॉपिक बाकी आहे, तो म्हणजे अॅनाटॉमी फिजिओलॉजी. अॅनाटॉमी फिजिओलॉजी मी घ्यावं की नाही घ्यावं याच्याकरता मला थोडा वेळ द्या, कारण की मला माहिती आहे माझी पात्रता अॅनाटॉमी फिजिओलॉजी घेण्याची नाहीये, तर मी काय घेऊ. पण थोडासा अभ्यास माझा जर झाला अॅनाटॉमी फिजिओलॉजी मध्ये तर ते पण मी स्लाइड तयार करेल. उपनिषदांची आणि गीतेची स्लाइड तयार होते आहे, त्याकरता मला तुम्ही फक्त 1 दिवस द्या. उद्याचा दिवस आपला लेक्चर होणार नाही. उद्या मी दिवसभरामध्ये, आजपासून उद्यापर्यंत मी ते स्लाइड तयार करून तुम्हाला परवा मी उपनिषद, गीता हे दाखवेल. आता आपली पुढची स्लाइड आहे, पुढचा टॉपिक आहे आहार. योगिक आहाराकरता मला दुसरी स्लाइड ओपन करावं लागेल. 1 मिनिट थांबा फक्त. ओके, स्लाइड शेअर होत आहे. हा होते. ओके, माझी स्क्रीन दिसते तुम्हाला आता? नाही. येस, तुमच्या समोर योगिक आहार शास्त्राची एक स्लाइड नवीन पीपीटी आलेली आहे बघा. ठीक आहे, सुरुवात करूया. कोणाला काही अडचण नाहीये? शेअरिंग चालू. पुन्हा सांगा सर, काय म्हटलं, मला नाही ऐकू आलं. शेअरिंग चालू झालंय ना? स्क्रीन शेअरिंग होते. ओके, होतंय का अजून? बरं, मला सांगा झालं की. हो. थोडं लेट होत आहे. पुन्हा स्टॉप करून पुन्हा जॉईन करू का? हो, रिपीट. ओके, स्टॉप झाली ना शेअरिंग? स्टॉप. ओके, पुन्हा बघा, आता पुन्हा करतो. ओके, आली स्क्रीन? हो.
येस Yes. येस येस. हा पण फार महत्वाचा टॉपिक आहे. आहारावरती हमखास प्रश्न आहे आणि काठिण्य पातळी लक्षात घ्या की असे शब्द विचारले गेले आहाराबद्दलचे की ते आपल्याला कळतही नाही, कारण की आपले श्लोक पाठ नसतात. आणि घेरंड संहितेमधले फार श्लोक आहेत आहारावरती. घेरंड संहितेमध्ये फार डिटेल विचारलेलं आहे. तर सुरू करूया. आहार, योगिक आहार. सर्वात अगोदर आपण श्रीमद भगवद्गीतेतील आहाराचं वर्णन बघूया. अध्याय क्रमांक, श्लोक क्रमांक 1 आणि अध्याय क्रमांक किती ते बघा, मला दिसत नाही. स्क्रीनवर दिसते ना पण तुम्हाला? हो सर. यस. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राण अपान समायुक्तः पंचाम्यन चतुर्विधम विधिम. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपानाने संयुक्त होऊन, प्राण आणि अपानाने संयुक्त अग्नी होऊन 4 प्रकारचे अन्न पचवितो. या ठिकाणी 4 प्रकारचे अन्न कोणते आहेत ते लक्षात घ्या. पहिलं आहे भक्ष्य, जे चावून खाल्ले जाते. दुसरं आहे भोज्य, जे प्यायला जाते, म्हणजे दूध, चहा, नारळ पाणी किंवा फळांचं ज्यूस. तिसरं आहे लेह्य, जे चाटून खाल्ले जाते, उदाहरणार्थ मध आणि चाटून खाल्ले जाते. आणि चौथा आहे चौष्य. चौष्य म्हणजे जे चोखून खातो, उदाहरणार्थ ऊस. तर अशा 4 प्रकारचे अन्न पचवण्याचं काम मी करतो, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पुढचा श्लोक आहे अध्याय क्रमांक 16. त्यात भगवान म्हणतात, नाट्यश्नतस्तु योगोस्ती न चैकांत मनस्नतः. याचा अर्थ असा आहे की अतिशय खाणाऱ्याला किंवा मुळीच न खाणाऱ्याला योग साधत नाही. योग जर साध्य करायचा असेल तर तुमचा आहार हा समप्रमाणामध्ये पाहिजे, तो अतिही नाही. आपण आपल्या पोटामध्ये 2 पोळ्यांची जागा असते किंवा आपण 2 पोळ्या खाऊ शकतो, पण भाजी किंवा सगळंच काही चांगलं असल्यामुळे आपण अजून 2 पोळ्या जास्ती खातो. अतिशय म्हणजे पोटाच्या वर खातो किंवा काहीच खात नाही. अशा व्यक्तींना हा योग साध्य होत नाही, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पुढे म्हटलेलं आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखांचा नाश करणारा हा योग, अथा योग्य आहार आणि विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि ज्याची निद्रा आणि जागर परिमित आहे त्यालाच साध्य होतो. एकाच श्लोकामधून तुम्हाला आहार विहार, कर्म आणि निद्रा याविषयी पण प्रश्न येऊ शकतो की भगवद्गीतेमध्ये निद्रेबद्दल काय म्हटलेलं आहे. तर असं आहे की ज्याची निद्रा आणि जागर परिमित आहे, सीमित आहे, किंवा त्याच्यावरती त्याला नियंत्रण आहे की पाहिजे तितकं तो झोप घेऊ शकतो, आलस कळत नाही. आणि आहारावरती विचारलं तर ज्याचा आहार आणि विहार हा संयमित आहे, नियंत्रित आहे, अशाच व्यक्तीला हा योग साध्य होतो. ज्यांचं संयमित नाहीये त्याला हा योग साध्य होऊ शकत नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रकृतीच्या 3 गुणांनुसार आहार आहे. आहारस्सपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. अर्जुना, ज्या प्रकारे श्रद्धा 3 प्रकारच्या आहेत त्याच प्रकारे प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार आहार सुद्धा 3 प्रकारचा आहे. आणि मला एका इंटरव्ह्यू मध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेला होता की श्रीमद भगवद्गीतेनुसार किती प्रकारचे आहार सांगितलेत आणि कोणते आहार सांगितलेत. तर ईश्वराच्या कृपेमुळे भगवद्गीता वाचण्यात असल्यामुळे पटकन उत्तर आलं होतं. त्याचं उत्तर आहे सात्विक, राजसिक आणि तामसिक. 3 गुण आहेत आणि 3 गुणांच्या प्रकृतीनुसार व्यक्तीचे आहार पण ठरलेले आहेत. बघा, आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनः रस्या स्निग्धा स्थिरा हृदय आहारा सात्विक प्रिया. सात्विक वृत्तीच्या लोकांना, म्हणजे जे सत्व गुणांनी युक्त आहे, ज्याचे विचार सात्विक आहे, जो नियमित साधना करतो, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे तामसिक विचार नाहीये, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षड्रिपू नाहीयेत, अशा सात्विक विचारांच्या लोकांना आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा, रसयुक्त, स्निग्ध आणि स्थिर राहणारा व मनाला आनंद देणारा आहार आवडतो. बघा किती परफेक्ट डेफिनेशन आहे सात्विक लोकांची. ज्या लोकांचा आहार परिमित आहे, स्निग्ध आहे,
मधुर आहे, बलबुद्धी ज्याच्यामुळे वाढते, असे सात्विक आहार सात्विक लोकांनाच प्रिय असतो. तामसिक लोकांना तेज तर्रीवाला आवडतं. पुढे जाऊया. कटव अम्ल वनात क्षणे तीक्ष्ण वृक्ष विदाहीन आहारा राजसश्या दुःख शोक काम प्रदाहा. तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, तीक्ष्ण, वृक्ष म्हणजे कोरड, दाहकारक, दुःख आणि दुःख, चिंता आणि रोग उत्पन्न करणारा आहार राजस पुरुषांना प्रिय आहे. तिखट म्हणजे तर्रीदार, आंबट, लिंबू वगैरे कंटिन्यू खाणे, मिठाचं प्रमाण यांच्या याच्यामध्ये कायम जास्तीच असतं. खारं अन्न यांना आवडतं. उष्ण म्हणजे गरमच पाहिजे, थंड झालं की यांच्या गळ्याच्या खालून जात नाही. तीक्ष्ण, वृक्ष असा जो आहार करणारा व्यक्ती आहे हा राजस पुरुष आहे किंवा रजगुणांचा आधिपत्याखाली याचं संपूर्ण आयुष्य सुरू आहे. पुढे आहे तमगुणाच्या आधिपत्याखाली काय म्हणतात तर यात याम गतरसम पूर्ती पर्युदीक्षितः च यतः उत्तिष्ठमपि चोमेध्य भोजन तामस प्रिय. जे भोजन तयार होऊन 1 प्रहरापेक्षा अधिक वेळ झाला आहे, 1 प्रहर म्हणजे 3 तास, जे भोजन तयार होऊन 1 प्रहरापेक्षा अधिक काळ झाला आहे ते असे भोजन रसरहित, दुर्गंधीयुक्त, शिळे, उष्टे, अपवित्र अन्न तामसी वृत्तीच्या लोकांना प्रिय असते. आणि आपल्याकडे तर रात्रीची खिचडी सकाळी, सकाळची रात्री, रात्रीच्या पोळ्या सकाळी, सकाळच्या पोळ्या रात्री असं खाणाऱ्या प्रवृत्ती खूप आहेत. अनेक लोकांना रात्रीची खिचडी आवडते. ठीक आहे, पुढे जाऊया. रज तमगुण, रज सात्विक, राजसिक आणि तामसिक हे 3 गुणांच्या आधिपत्याखाली लोकांना कशा प्रकारचं भोजन आवडतंय तुम्ही बघितलं. पुढे जाऊया. पुढे आहे घेरंड संहितेमधील आहार वर्णन. हे तर तुम्हाला घेरंड संहितेचे हे जे 3-4 श्लोक आहेत ना, हे तर पाठच करून घ्या, कारण की याच्या सूक्ष्मात सूक्ष्म प्रश्न आहे आणि आलेला सुद्धा आहे. घेरंड संहितेमध्ये 16व्या अध्यायात असं म्हटलंय, मिताहार विना यस्सु योगारंभ तू कारयेत नाना रोगो भवेतस्य किंचिद्योग दो न सिद्धयती. जो साधक मिताहाराचे पालन न करता योगाभ्यास सुरू करतो त्याला अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. साधनेत त्याला नाममात्र सिद्धी सुद्धा प्राप्त होत नाही, त्याची सगळी साधना व्यर्थ जाते. एवढं आहाराचं महत्व घेरंड संहितेमध्ये आहे. हट प्रतिपिकेमध्ये फक्त साधनेच्या अगोदर मिताहार करावा एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे हट प्रतिपिकेचा प्रश्न येऊ शकत नाही. आलाही तर फक्त एवढंच विचारतील की काय उल्लेख आहे, तर फक्त मिताहार करावा एवढंच म्हटलंय स्वामी सातवाराम यांनी. पण घेरंड ऋषींनी आहाराचं परिपूर्ण हे केलेलं आहे. पुढे जाऊया. ग्राह्य आहार आणि अग्राह्य आहार असे 2 प्रकार घेरंड संहितेमध्ये आहे. ग्राह्य आहार म्हणजे खाण्यायोग्य किंवा जे खाल्ले पाहिजेत, आणि अग्राह्य आहार म्हणजे जे खाऊ नये योग्यांनी, खास करून योग्यांनी. पुढे तुम्हाला श्लोक आहे अध्याय क्रमांक 17 मध्ये 20 पासून तर श्लोक क्रमांक 17 ते 20 अध्याय क्रमांक 5 मध्ये. श्लोक वाचायची आवश्यकता आहे का? फार मोठे श्लोक आहेत. माझं संस्कृत फार एवढं काही चांगलं नाहीये, आपण त्याचा हे समजून घेऊ. बघा, भात बार्लीचे पीठ म्हणजे अध्याय क्रमांक 17, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की भात, बार्लीचे पीठ, गव्हाचे पीठ, भुशी मुक्त मूग, उडीद आणि हरभरा इत्यादी फायदे देणारे आहार महर्षी घेरंड यांनी सांगितलेला आहे. हे आपण ग्राह्य आहार बघतोय, म्हणजे जो आहार चालेल किंवा जो आहार योग्यांनी घ्यावा असा आहार. दुसऱ्या 18व्या श्लोकात ते असं म्हणतात, परवल, जॅकफ्रूट, कांकोल, कडू भोपळा, जिमीकंद, आरवी, काकडी, केळी, क्युलर आणि राजगिरा. पुढच्या सूत्रात म्हटलंय, योगीनी कच्च्या केळीचे किंवा केळीचे देठ, फुलझाडे, केळीचे मूळ, मुळाचा भाग, वांगी, मुळा इत्यादी सेवन करावं. कच्च्या हिरव्या भाज्या, हंगामी भाजीपाला, परवलीची भाजी, बथुआ, हिमलोचिका म्हणजे
हुरहुरची भाजी इत्यादी 5 प्रकारच्या औषधी वनस्पती योगींनी प्रशंसनीय म्हणून वर्णन केलेले आहे. योगींसाठी प्रशंसनीय किंवा योगींसाठी अत्यंत महत्वाच्या. आता याच्यातले काही नावं हे मला सुद्धा माहित नाही. बथुआ काय आहे, हिमलोचिका काय आहे. आपल्यापैकी कोणी या रानभाज्या याला म्हटल्या जातात सध्या, आणि या रानभाज्या फार दुर्मिळ झाल्या, सध्याच्या काळात भेटत पण नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्या जर तुम्हाला कुठे मिळत असतील, आमच्या जळगावला. हॅलो. हा बोला मॅडम. हा सर, बथुआ ती ह्याची भाजी बनते ना, सरसों का साग, त्याच्यात असते पंजाबी लोकांची. पंजाबी लोकांची आहे का? हा, गरम असते ती. बरं बरं. आणि काही प्रकारच्या या ज्या मी आता नाव घेतल्या, परवलीची भाजी किंवा हिमलोचिका, मी याचं नाव आजच्या 3 वर्ष पहिले ऐकलं होतं. जळगावमध्ये रानभाज्यांचा एक हे भरलं होतं प्रदर्शन, ज्याच्यामध्ये जे आदिवासी लोक आमच्या पट्ट्यामध्ये, सातपुड्या पट्ट्यामध्ये खूप आहेत आणि तिकडे रानभाज्या ह्या खूप उगतात. तर कृषी कोणीतरी हे होते, त्यांनी भरवलं होतं, ज्याच्यामध्ये रानभाज्यांचं त्यांनी प्रदर्शन भरलं आणि विक्री ठेवली होती किंवा त्याच्यातून लोकांना रानभाज्या मिळाव्या. त्यावेळेस मी हे नाव ऐकलं होतं 3 वर्षानंतर अगोदर, पण नंतर मग लॉकडाऊन वगैरे नंतर हे काही असं आलंच नाहीये. ठीक आहे, हे झाले ग्रहण करण्यायोग्य आहार. याच्यावरती प्रश्न आहे, श्लोक वाचा, कारण की तुम्हाला प्रश्नामध्ये असं काही विचारलं जाणार नाही. प्रश्नामध्ये सरळ विचारतात पटोल किंवा ग्राह्य आहारामध्ये काय काय घ्यावं, आणि सगळे संस्कृतचे शब्द असतात. मूलकण, रंभा, डुंबरी, जे तुम्हाला याच्यामध्ये आहेत ते. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे आहे अग्राह्य आहार, म्हणजे वर्जित आहार, म्हणजे योग्यांनी करू नये किंवा योगी जर तुम्ही योग साधना सुरू केली असेल तर अशा आहारापासून तुम्ही दूर व्हावं, असे आहार. ज्याच्यात आहे कटोलंघन, तिक्त, भ्रष्ट, असे शब्द प्रश्नामध्ये येतात. त्यामुळे तुम्ही श्लोक निश्चित वाचा. मी सरळ त्याचा अर्थ वाचतो. गिरंड संहितेमध्ये अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 23 पासून तर 26 पर्यंत अग्राह्य आहार किंवा कुठला आहार घेऊ नये असं लिहिलेलं आहे. तर त्यात आहे कडू, आंबट, खारट, तिखट, जास्त भाजलेले, दही आणि ताक, मादक पदार्थ, मद्य, पामफळ, लकुच. लकुच हे शब्द बऱ्याच वेळेस येईल. लकुच म्हणजे काय माहित नाही, हे चालत नाही. कुथडी, मसूर, कांदा, पेठा, दांडीची भाजी. लकुल म्हणजे आंबट चुका का? बरं बरं, आंबट फळे लकुच, ठीक आहे. बोर, काटेरी वेलीवरील पलाशचं फळ, फूल. त्यानंतर 25व्या श्लोक मध्ये असं म्हटलंय की कदंबा, जांभीर, लिंबू, परत लकुच आलं, लसूण, कोणत्याही प्रकारचे विष, कामरखा, हिंग, समेर नावाचं फूल आहे, कोबी आहे, हे चालत नाही. पुढे म्हटलंय तूप अर्थात लोणी, दूध, गुळ, साखर, नारळ, डाळिंब, एका जातीची बडीशोप, हिरवी फळे, आंबट रस नसलेला आवळा, म्हणजे आवळा चालतो पण तो आंबट हवा, आणि आम्लयुक्त पदार्थ प्रतिबंधित आहे. बघा आता इथे गेरंड संहितेमध्ये असं म्हटलंय की तूप नको, पण ते तूप कोणतं हे नाही सांगितलेलं आहे. कारण की तूप जर गायचं असेल तर ते चालू शकतं असं गीता म्हणते. कारण की गीतेमध्ये म्हटलं की सात्विक आहारामध्ये स्निग्ध आलं, स्निग्ध म्हणजे तूप. आणि गेरंड संहितेमध्ये एका श्लोक मध्ये तुम्हाला दिसतंय, श्लोक क्रमांक 26, नवनीत धृतम क्षीरम गुड शुक्र आदी चैव चैक्षवम. नवनीत म्हणजे तूपच होतं. संस्कृत मध्ये तुपाला नवनीत म्हटलं गेलंय. घृत म्हणजे लोणी, क्षीर म्हणजे दूध, गुड म्हणजे गुड. ठीक आहे ना. पंचारंभा नारिकेलम, नारळ. आता नारळ तर आपण खाल्लं पाहिजे असं आपल्याला अनेक लोक सांगतात, नारळ पाणी तर आपण खूप पितो हो. तर काही गोष्टी ज्या नाही चालण्यासारख्या आहेत, पण यात एक लक्षात घ्यावं की गेरंड संहितेमध्ये हे जे आहार सांगितलेत ना, हे योग्यांसाठी सांगितलेत. तुमच्या समोर जर सर्वसामान्य व्यक्ती आला जो योगी नाही किंवा साधना नाही करत आहे, त्याला हे सगळं चालेल, तूप चालेल, हे चालेल. पण योग्याने कसा आहार कोणता आहार टाळला पाहिजे, तर हा आहार टाळला पाहिजे ज्याच्यामुळे साधनेमध्ये बाधा उत्पन्न होऊ शकते असं गेरंड ऋषी म्हणतात. म्हणून थोडंसं कन्फ्युजन इथे आहे गीतेप्रमाणे आणि गेरंड संहितेप्रमाणे. ठीक आहे, पुढे जाऊया. अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 21 मध्ये गेरंड ऋषी असं म्हणतात,
शुद्धम सुमधुरम स्निग्धम उदार विवर्जितम भुजते सुरसंप्रीत्या मिताहार मिमम विदुः. पूर्णपणे शुद्ध, स्वच्छ, मधुर, स्निग्ध अर्थात तुपात तयार केलेले सुपाच्य भोजन. पहा आता पुढच्या श्लोकमध्ये काय म्हटलंय पहा, की तुपात तयार केलेले सुपाच्य भोजन अर्धपोट ग्रहण केल्यास शरीरात रस, प्रीती आणि आनंद प्रदान करते. अशा आहारास विद्वान मिताहार म्हणतात. मिताहाराची व्याख्या त्यांनी केलेली आहे. पूर्णपणे शुद्ध, स्वच्छ, मधुर, स्निग्ध अर्थात तुपात तयार केलेले सुपाच्य भोजन फक्त अर्धा पोट घ्यायचे, पूर्ण नाही. ज्यापासून रस, प्रीती आणि आनंदाची निर्मिती होते अशा आहारास मिताहार म्हटले गेलेला आहे. पुढचा श्लोक आहे अन्नेन पुर. Sir, Mitahar already explains in Hatha Yoga Pratipika also, no? But in that, if you will offer that food towards a god, then only it will be a Mitahar, no? हो बरोबर आहे. म्हणून But it's not mentioned here. म्हणून तर तुम्हाला म्हटलं की हट्ट प्रतिपिकेमध्ये फक्त मिताहार घ्यावा एवढंच उल्लेख आहे. त्यामध्ये कुठेच आहाराबद्दल वर्णन नाहीये, ते घेरंड संहितेमध्ये वर्णन केलंय. हट्ट प्रतिपिकेमध्ये फक्त मिताहार सांगितलाय, पण इथे त्यांनी मिताहार म्हणजे काय, त्या मिताहाराची व्याख्या केलेली आहे जी अशी. दर्शना मॅडम माईक बंद करा प्लीज. हा येस. पूर्णपणे शुद्ध, स्वच्छ, मधुर, स्निग्ध तुपात केलेलं सुपाच्य भोजन अर्धपोट असं त्यांनी मिताहाराची इथे व्याख्या केली आहे. आणि त्यात फक्त मिताहार ग्रहण करावा आणि मग साधना सुरू करावी. साधकाने मिताहाराशिवाय साधना करावी नाही असं म्हटलेलं आहे हट्ट प्रतिपिकेत. पुढे आहे किती प्रमाणामध्ये अन्न घ्यावं, ग्रहण करावं याबद्दल एक श्लोक आहे 5व्या अध्यायामध्ये 22वा श्लोक. अन्नेन पुर ये धर तो येन तू तृतीयकम उदरस्य तृतीयांश संरक्षित वायू चारण. अर्थात पोटाचे भाग 4 भाग करून पोटाच्या अर्ध्या भागामध्ये अन्न साठवावे, तिसऱ्या भागामध्ये पाणी आणि चौथा भाग हा वायूच्या वहनाकरता रिकामा सोडावा. म्हणजेच तुमच्या आहाराचं याच्यावरती पण प्रश्न आहे ह्या श्लोकवर, की किती आहार किती ग्रहण करावा, किती रिकामा सोडावा, किंवा किती भागाकरता पाणी, किती भागाकरता पाणी आहे असं प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा श्लोक सुद्धा तुम्ही पाठ करावा किंवा वाचनात ठेवावा. तुमच्या पोटाचे 4 भाग, अर्ध्या भागामध्ये अन्न, अर्ध्या नंतर तिसऱ्या भागामध्ये त्या एका भागामध्ये पाणी आणि चौथा जो भाग आहे हा चौथा भाग वायूच्या वहनाकरता रिकामा. म्हणजे वायू ज्यावेळेस जठरामध्ये अन्न 2.5 ते 3 तास थांबतं त्यावेळेस त्या अन्नाचं पूर्ण घुसळण झाली पाहिजे, त्याच्यासाठी स्पेस पाहिजे. म्हणजे आकाश तत्वाचं त्या ठिकाणी पालन करायचंय. ही जर स्पेस असेल तर त्या अन्नाचं चांगलं घुसळण होतं. तुम्ही जर ठुसून भरलं, पूर्ण पोट जेवण केलं तर त्या अन्नाची हालचाल होत नाही, त्या अन्नाची घुसळण होऊ शकत नाही. आणि एक अजून महत्वाचं लक्षात घ्या, अनेक वेळेस तुम्ही काही लोक पाहिले असतील की रात्री जेवण झाल्यावरती 2-2, 4-4 किलोमीटर फिरायला जातात. सपशेल चूक आहे. ग्रंथांमध्ये म्हटलंय शतपावली. शत म्हणजे 100 आणि पावली म्हणजे पाय, पावलं जे काही तुमचे असतील. तर तुमच्या 100 पावलं किंवा शतपावलीत चालावं असं म्हटलेलं आहे. जर तुम्ही 2 किलोमीटर 1 किलोमीटर फार लांब फिरायला जातात तर हे चुकीचं आहे. शतपावली ही का, तर अन्नाची घुसळण करण्यासाठी तुम्हाला तेवढी पावलं आवश्यक आहे. जसं आता दह्यापासून लोणी करायचंय तर दह्याला आपण चांगलं घुसळतो, तसा आपल्या पोटाचा हा भाग घुसळला पाहिजे चांगला. तर ह्या घुसळण्यासाठी तुम्हाला फक्त 100 पावलं चालायची, त्याच्यापेक्षा पण जास्ती नाही. एकदा ते अन्न तुमच्या त्या ह्याच्यामध्ये मिसळल्या गेलं किंवा मिसळायला सुरुवात झाली, लाळ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळल्या गेली आहे, तर त्याचं पाचन व्यवस्थित व्हायला सुरुवात होते जठरामध्ये. त्याच्यातून चांगला रसाची निर्मिती होते आणि हे रस तुमच्या लहान आतड्यामध्ये गेल्यानंतर लहान आतड्या त्याला ग्रहण करतात. यकृतामध्ये त्याची साठवणूक होते. ठीक आहे. इथे आपला 70% सिलेबस संपलेला आहे. 30% मध्ये उपनिषद, गीता आणि अॅनाटॉमी फिजिओलॉजी एवढंच शिल्लक आहे. 3 महत्वाचे टॉपिक. त्यापैकी आहारावर, गीता आणि उपनिषदांवरती माझं प्रेझेंटेशन मी तयार करणं सुरू आहे. मित्रांनो विश्वास ठेवा आणि तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही जर प्रयत्न केला तर करून बघा. कुठल्याही एका उपनिषदाला घेऊन प्रेझेंटेशन तयार करण्याचा प्रयत्न करा. बघा किती डोकं लावावं लागतं, किती किचकट आहे. आणि ते पण नेटच्या अकॉर्डिंग, नेटच्या सिलेबस मधलं सगळं शोधणं, एवढं वाचणं साधी गोष्ट नाही आहे.
मला असं वाटलं की माझ्याकडनं या प्रेझेंटेशन या स्लाइड होईपर्यंत माझं ते तयार होऊन जाईल, पण विश्वास ठेवा माझे रात्रीचे 12-12 वाजतायत त्या गोष्टी करता, पण तुम्ही ते नाही तयार होत आहे. फार किचकट आहे, फार अभ्यास करावा लागतोय, पूर्ण अख्खा एक उपनिषद तेवढ्या 3 टॉपिक साठी वाचून काढावा लागतोय, वाचून काढल्यानंतर त्याचा अर्थ ग्रहण करावा लागतोय, समजून घ्यावा लागतोय आणि नेमकं त्याच्यातून तुमच्यासाठी काय द्यावं हे बाजूला काढावं लागतंय. तर फार कष्ट आहे, थोडं तुम्ही समजून घ्या. उद्याचा दिवस आपण गॅप घेऊ, उद्या मला प्रेझेंटेशन करण्यासाठी तयारी करण्यासाठी वेळ द्या. परवा आपण उपनिषद आणि गीतेवरती प्रेझेंटेशन घेऊया. तुमच्यापैकी कोणीतरी डॉक्टर आहे, महाजन डॉक्टर मला दिसल्या होत्या. जर तुमचं अॅनाटॉमी फिजिओलॉजी वरती कमांड असेल तर योगाच्या अनुषंगाने तुम्ही अॅनाटॉमी फिजिओलॉजी एकदा आम्हाला घ्या, तुमच्या मार्गदर्शनात आम्हाला पण थोडंसं नॉलेज मिळेल. आहेत का डॉक्टर ज्योती महाजन? हो सर, चालेल, मी प्रयत्न करते सर आणि सांगते तुम्हाला. नक्की नक्की. म्हणजे काय मगर मॅडम पण घेऊ शकतात. हो का, आहेत का त्या इथे? हो आहे. ओके मॅडम, बघा तुमच्यापैकी ट्राय करा. या अनुषंगाने काय होईल की तुम्हाला सवय लागेल की अभ्यास कसा करावा किंवा काय येऊ शकतात, त्या अनुषंगाने तुम्ही तुमची थोडीशी मेहनत कराल आणि याचा फायदा तुम्हाला तर होईलच होईल, पण ग्रुपमधल्या 12-13-15 जणांना पण होईल. ठीक आहे, तर तुम्ही ट्राय करा. तुम्ही जर शाश्वती घेतली किंवा तुम्ही जर मेहनत केली थोडी 2-4 दिवसामध्ये स्लाइड तयार करण्याची किंवा मटेरियल जमा करण्याची, तर बघा शक्य आहे का. नाहीतर मी तर प्रयत्न करतोच आहे, माझ्याकडे मटेरियल खूप आहे. फक्त ते प्रेझेंटेशन मध्ये घेऊन त्याच्यावरती थोडा अभ्यास करणे, कारण की नुसतं प्रेझेंटेशन म्हणजेच मी लेक्चर देऊ शकतो असं नाही, त्याच्यावरती माझाही तर अभ्यास हवा. म्हणून मला थोडा त्या याच्यावरती वेळ लागेल. अॅनाटॉमी फिजिओलॉजी, मी स्वतः डॉक्टर नाहीये, MBBS वगैरे काही किंवा काही जे असेल ते आयुर्वेदाचार्य वगैरे असं काहीच नाही. पुस्तकं घरी आहेत आणि मी टेस्टला आहे. ओके ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना. करेल जे घरी जाईल 100% जेवढं जमेल तेवढं करेल. ओके, काही हरकत नाही मॅडम. फक्त एक लास्ट रिक्वेस्ट तुम्हाला आता की सर्वांनी तुम्ही 500 रुपये गुरुदक्षिणा दिलेलीच असेल 100%, मला माहिती आहे. कारण की योगाचा व्यक्ती कोणी असं काही करत नाही की बिना गुरुदक्षिणा देता ज्ञान ग्रहण करेल, असं होत नाही. पण काहीतरी टेक्निकली अडचण झाली, कोणीतरी पेमेंट केलं पण ते पेमेंट आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कदाचित ते तुम्हाला रिफंड झालं असेल, कदाचित ते अडलं असेल कुठेतरी. हे शोधण्यासाठी मला तुमच्या स्क्रीनशॉट हव्यात पावतीच्या. त्याच्यामुळे त्या नंबरवरून आम्ही शोधू शकतो की कोणाचा पेमेंटचा प्रॉब्लेम आलेला आहे, अडथळा आलेला आहे. तर तुम्ही जे रिसिप्ट 500 रुपयाची डाऊन भरलेली आहे फॉर्म मध्ये, ती मला जरा व्यक्तिगत कृपया टाका, कारण की कोणाच्या तरी एकाचे 500 रुपये अकाउंट मध्ये दिसत नाहीये. वास्तविक आपल्या ग्रुपमध्ये 15 लोक आहेत, 15 लोक. हा, तर ते अशी अडचण आहे, तर प्लीज थोडंसं टाकाल तर बरं दिसले का सर? कोण आमचे दिसले? वाल्ले सर. यस 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 यस. आता एकदा सर्व जमा झाल्यानंतर मी ते प्रत्येकाचे जे ट्रान्झॅक्शन आयडी आहेत ते काढेल आणि बँकेचं जे पासबुक आहे त्याच्यावरती बघेल ट्रान्झॅक्शन आयडी ज्याचे. कदाचित तुम्ही केलेले आहेत पेमेंट, कोणाचं नाही आलं असं नाही, केलेले आहेत पेमेंट, पण ते ऑनलाईनच्या याच्यामध्ये कुठेतरी अडलंय किंवा पुन्हा तुम्हाला रिफंड झाला असेल, असंही होऊ शकतं. तर ते आपण जरा एकदा बघून घेऊया. फक्त ते अकाउंटच्या हिशोबाने तर मला जरा महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण आज या ठिकाणी थांबूया. आज आपलं 1.25 तासामध्येच लेक्चर संपलं, कारण की फार टॉपिक नव्हतं, फार मुद्दे उरलेले नव्हते. मला आय होप मी तुम्हाला खूप काही देण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यात सक्सेस झालो. काही तुम्हाला सर्व, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती ज्ञान आहे, पण मी एक छोटा प्रयत्न केला जो नेहमी करतो. माझ्या कार्यशाळेमध्ये खूप जण नेट क्वालिफाईड झाले आहेत आणि त्यांचा आनंद बघितल्यावरती मला समाधान फार मिळतं. तर तुमचं सगळं आपण टच मध्ये आहोत, राहूया. ठीक आहे, आजच्या याच्यावरती काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. आज कोणाला काही प्रश्न आहारावरती किंवा कर्माच्या याच्यावर? कोणाचा मेसेज आहे का? ओके ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न नसतील तर मग थांबूया आपण, है ना? ठीक आहे, थांबायचं. ब्रिजवासी सर आहेत का लेक्चर मध्ये? ठीक आहे, मी मीटिंग एंड करतोय. ठीक आहे, हरिओम. हॅलो, आवाज येतोय? येतोय सर. यस यस. चला, थांबायचं ना? प्रश्न नाहीत ना कोणाचे? हो. यस यस. चला, यस.